पालावर राहणारा मेंढपाळ मुलगा बिरदेव डोणे याने त्याचं स्वप्न पूर्ण केलंय। बिरदेव डोणे हा त्याच्या यशाच्या जोरावर चांगलाच प्रसिद्ध झालाय। बिरदेव डोणे IPS झालाय, पण त्यानं हे कसं केलं? कस्टमर जीवनातून वेळ काढून अभ्यास कसा केला? कितव्या वर्षी तो UPSC उत्तीर्ण झाला याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे। अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत त्याने हे घवघवीत यश मिळवलंय। बिरदेव डोणेचा जन्म कोल्हापुरातील यमगे या गावी धनगर समाजातील मेंढपाळ कुटुंबात झाला। बिरदेव डोणेचं कुटुंब मेंढ्या चारण्याचे काम करतात। बिरदेव देखील डोंगर दऱ्यांमध्ये मेंढ्या चारायला नेतो। मेंढ्या चारत असताना बिरदेव तू IPS झाला असा त्याच्या मित्राचा फोन आला। अवघ्या 27व्या वर्षी बिरदेवचं IPS होण्याचं स्वप्न पूर्ण झालंय। या निमित्ताने जाणून घेऊया बिरदेव डोणे याची लाईफ स्टोरी। कागल तालुक्यातील यमगे गावातील रहिवासी सिद्धप्पा डोणे, पत्नी, 2 मुलं आणि 1 मुलगी असा त्यांचा परिवार। लहान मुलगा बिरदेव सिद्धप्पा डोणे याचं नाव सध्या संपूर्ण देशभरात गाजतंय। बिरदेव देखील कुटुंबियांसोबत लहानपणापासूनच बकऱ्या राखण्याचं काम करायचा। शाळेत चांगली प्रगती असल्याने शिक्षक वडिलांना बोलावून घेत सांगायचे की तुमचा मुलगा हुशार आहे, तुम्ही त्याच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवं। त्यानंतर वडील बकऱ्यांचा व्यवसाय बंद करून कुटुंबाला घेऊन गावी गेले। 8वी ते 12वी पर्यंत बिरदेवची आर्थिक परिस्थिती फारच बेताची। पुढे मोठ्या भावाला नोकरी लागली आणि त्याच्यावरचा भार हलका झाला। त्याचवेळी बिरदेवचे पोस्टात सिलेक्शन झाले, पण यापेक्षा काहीतरी चांगलं कर असा सल्ला भावाने दिला। त्यामुळे बिरदेवने 2017 मध्ये UPSC ची तयारी करण्याचा निर्धार केला। पुण्यात इंजिनिअरिंग करत असताना कॉलेजमध्ये UPSC ची तयारी करण्यासाठी त्याला चांगलं वातावरण मिळालं। 2017 मध्ये त्याच्या कॉलेजमधील एकाच वर्षात 17 जणांचं UPSC च्या फायनल यादीत सिलेक्शन झालं आणि हीच गोष्ट त्याच्यासाठी प्रेरणादायी ठरली। त्यानंतर त्याने UPSC करण्याची गाठ मनाशी बांधली। बिरदेवने सुरुवातीचे 2 ते 3 वर्ष सेल्फ स्टडी केली आणि त्यानंतर 2021 मध्ये त्याने दिल्ली येथे UPSC चे क्लासेस केले। त्यानंतर तिथूनच 2022 मध्ये त्याने UPSC ची पहिली परीक्षा दिली, परंतु यात त्याला अपयश आलं। पुढे 2023 मध्ये तो पुण्यात आला आणि प्रचंड मेहनत घेत दुसरी परीक्षा दिली, पण यावेळी केवळ 3 मार्काने UPSC मेन्सच्या परीक्षेत त्याला अपयश आलं। मात्र या अपयशानंतरही तो खचला नाही, तर त्याने जिद्दीने आपला अभ्यास सुरूच ठेवला। 2024 मध्ये त्याने पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि पास झाला। त्यानंतर केवळ 1 महिन्याच्या कालावधीत प्रचंड मेहनत घेऊन इंटरव्ह्यूची तयारी केली आणि आज त्याचा निकाल आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे। विशेष गोष्ट अशी की UPSCच्या निकालाच्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक 22 एप्रिल रोजी सुद्धा बिरदेव बकऱ्या घेऊन गेला होता। त्यावेळी तिथेच त्याला त्याच्या मित्राचा फोन आला आणि UPSC मध्ये तुझा 551वा रँक असल्याचं सांगितलं। त्यानंतर बिरदेवच्या आनंदाला पारावार नव्हता। त्याच्या कुटुंबियांनी तिथेच त्याच्या यशाचा आनंद साजरा केला। IPS बिरदेव डोणे याच्या मेहनतीला आणि जिद्दीला कोटी कोटी सलाम। ब्युरो रिपोर्ट, राष्ट्र सह्याद्री न्यूज।